नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय भूमितीमधील एक महत्त्वाचं प्रमेय पाहणार आहोत. आणि ते प्रमेय वारंवार बोर्डाला 4 मार्कासाठी विचारलं जातं. काही वेळा ते 3 मार्कासाठी कृतीवर आधारित ऍक्टिव्हिटी म्हणून सुद्धा विचारलं जातं. तर ते प्रमेय आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक कोन असतात. चक्रीय चौकोन तुम्हाला दिसतो इथं फळ्यावर. तर ह्या चौकोनाचे सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोन हे पूरक कोन असतात. म्हणजे त्या समोरासमोरच्या दोन कोनांची बेरीज 180 असते, म्हणजे पूरक. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर सर्वप्रथम त्यासाठी आपल्याला पक्ष घ्यावा लागेल. पक्ष म्हणजे काय असते तर दिलेली माहिती विधानावरून. तर पक्ष मध्ये काय येते बघा, चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. त्यानंतर साध्य काय करायचं आहे, साध्य काय करायचं सांगितलं बघा. प्रमेयाचं विधान बघा, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक कोन असतात. म्हणजे चक्रीय चौकोन एबीसीडी मध्ये ए आणि सी हे सम्मुख कोन आहे, बी आणि डी हे सम्मुख कोन आहेत. म्हणजेच काय तर अँगल ए प्लस अँगल सी बरोबर 180 ते सिद्ध करायचं आहे. तसेच दुसरं काय सिद्ध करायचं आहे तर अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे. हे झालं आपलं साध्य. आता आपण सिद्धतेकडे वळूया. सिद्धता सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक दोन गोष्टी सांगू इच्छितो. बघा, अँगल ए प्लस सी इज इक्वल टू 180 आपण हे सिद्ध करूया. आणि ते सिद्ध झालं 180 की त्याचप्रमाणे बी प्लस डी इज इक्वल टू 180 हे आपण सोडवू शकतो किंवा सिद्ध करू शकतो. हे दोन्ही सिद्ध करायची गरज नसते. तर a प्लस अँगल c इज इक्वल टू 180 हे सिद्ध करायचं आहे. तर त्यासाठी मी हा अँगल घेतोय, अँगल DAB. आता हा अँगल कोणत्या कंसाने अंतरखंडित केलेला आहे तर कंस BCD ने हा DAB अंतर्लिखित कोन कंस BCD ने अंतरखंडित केलेला आहे. मग मी ते थोडक्यात लिहितो. कोन DAB हा काय आहे, अंतर्लिखित कोन आहे. आणि तो कंस BC ने काय केलेला आहे, सॉरी कंस BCD ने अंतरखंडित केलेला आहे. म्हणून आता आपल्याला अंतर्लिखित कोनाचा प्रमेय माहित आहे. तर जो कोन अंतर्लिखित असतो तो इज इक्वल टू किंवा बरोबर 1/2 मेजरमेंट ऑफ तो समोरचा जो कंस अंतरखंडित केलेला असतो ते असतं. म्हणजे तिथं कसं होईल, अँगल DAB इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ माप कंस म्हणजे 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क. कोणता आर्क आहे बघा, BCD. आता इथे आपण मराठीत घेतोय माप कंस BCD. येते लक्षात, याला आपण 1 म्हणायचं. त्याचप्रमाणे आता आपण हे A साठी घेतलं, आता C घ्यायचं आपल्याला, बरोबर. मग C म्हणजे कोणता कोन घ्यावा लागेल तर हा घ्यायचा, अँगल BCD. हा देखील अंतर्लिखित कोन आहे. आणि तो अंतरखंडित कोणत्या कंसाने केलाय बरं तर DAB. तो कंस DAB ने काय केलेला आहे, अंतरखंडित केलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला अंतर्लिखित कोनाचा प्रमेय वापरावा लागतंय. म्हणून कोन BCD बरोबर काय होणार बघा, 102 माप कंस DAB. त्याला काय म्हणायचं, इक्वेशन 2. आता इथं गुणधर्म दोन्ही ठिकाणी लिहायचे ना, त्याला अंतर्लिखित कोनाचे प्रमेय इथे लिहायचं आहे, अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. आता इथं बघा तुम्हाला लक्षात येतंय DAB हा अंतर्लिखित कोन इथे लिहिला मी, कंस BCD होता तो इथे लिहिला आणि त्याच्या वर हा कळतंय. इथे BCD आहे तसा खाली घेतलाय, इथं कंस DAB आहे तसा खाली घेतलाय, पण तो कसा असतो 1/2 असतो. म्हणजे तुम्हाला तो सिक्वेन्स किंवा क्रम कळला की तुम्हाला हे प्रमेय पूर्ण सोडवता
येईल. फक्त इथं नावं काय लक्षात ठेवायचे, अंतर्लिखित कोन आणि त्याचा अंतर्लिखित केलेला कंस कोणता आहे ते कळतंय. आता इथं 1 आणि 2 वरून आपल्याला काय कळतंय, तर डीएबी आणि बीसीडी मिळाला. इथं डीएबी हा मधला कोन ए आहे, इथं बीसीडी मध्ये सी आहे, म्हणजेच आपण पहिला सिद्ध करू शकतो. मग इथं त्यांची काय दाखवली, आपण बेरीज दाखवली, म्हणजेच 1 आणि 2 ची आपण काय करूया, इथं बेरीज करूया. मग समीकरण किंवा समीकरण 1 व 2 यांची काय करूया, बेरीज करूया. बघा आपल्याला अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयावरून 2 विधाने मिळालेली आहेत आपल्याला. पहिला आहे अँगल DAB इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क BCD आणि दुसरा आहे अँगल BCD इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क DAB. आता या दोघांची काय करायला लागेल आपल्याला, इथं बघा साध्यमध्ये अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 दाखवायचा आहे. म्हणजे डाव्या बाजूची डाव्या बाजूला बेरीज करावी लागेल आणि उजव्या बाजूची उजव्या बाजूला. तर इथं जागा नाही आहे, आपण नवीन पेज घेऊया. बघा अँगल DAB आणि BCD घ्यायचा आहे. 1 आणि 2 यांची बेरीज करू. बघा 1 मध्ये काय होतं, अँगल DAB आणि 2 मध्ये होता डाव्या बाजूला BCD. अँगल DAB प्लस अँगल BCD इज इक्वल टू उजव्या बाजूला काय होते बघा, तर 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क म्हणजे कंस BCD प्लस 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क म्हणजे कंस DAB होता. आता इथे बघा, म्हणून पुढच्या स्टेपला काय करायचं, अँगल DAB प्लस अँगल BCD इज इक्वल टू उजव्या बाजूला काय आहे बघा, 2 पद आहेत, त्यापैकी 1/2 हे कॉमन आहे, म्हणून ते मी एकदाच लिहून घेतलं आणि बाकी ज्या काय किमती आहेत त्या कंसात एकत्र घेतल्या. मध्ये चिन्ह कोणतं आहे, इथं प्लस आहे, म्हणजे काय तयार होईल, मेजरमेंट ऑफ कंस BCD प्लस कंस कोणता होईल, DAB. बरोबर. आता आपण पुन्हा मागच्या पेजवर जाऊया. इथं आपल्याला कळेल BCD आणि DAB म्हणजेच काय तयार होते बघा, हे दोन्ही कंस एकत्र आले की पूर्ण वर्तुळ तयार होते. काय तयार होते, वर्तुळ. मग वर्तुळाचं माप किती असतं, तर 360 अंश, म्हणजे 1/2 इंटू आपण 360 डिग्री इथं घेऊ शकतो. म्हणजेच काय झालं बघा, अँगल DAB प्लस अँगल BCD इज इक्वल टू 1/2 इंटू 360, म्हणजेच काय आहे बघा, तर त्या 2 ने 360 ला डिवाइड केलं की 180 येतं. म्हणजे अँगल DAB म्हणजेच वर्टेक्स काय त्याचा A, अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180. आपलं जे साध्य होतं पहिलं ते आपण इथे सिद्ध केलेलं आहे. त्याचप्रमाणे म्हणजे याच पद्धतीने आपण पुन्हा अँगल B प्लस अँगल B इज इक्वल टू 180 सिद्ध करू शकतो. आता हे पुन्हा सिद्ध करायची गरज नाही. त्याचप्रमाणे अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180 हे सिद्ध 180 डिग्री हे सिद्ध करता येईल.